नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये हाऊ टू यूज टर्बो सी प्लस प्लस। ह्याच्या अगोदर टर्बो सी प्लस प्लस म्हणजे काय बघा, आपण सी लँग्वेज सी प्लस प्लस ह्या लँग्वेजचे प्रोग्राम काही वेगवेगळ्या टूलवरती रन करत असतो। मग त्यात मधलाच हा एक टूल आहे टर्बो सी प्लस प्लस। मग टर्बो सी प्लस प्लस हा टूल किंवा मग हे सॉफ्टवेअर आहे ना, हे सॉफ्टवेअर फक्त कीबोर्ड सपोर्ट करत असते, माउस पण सपोर्ट करत असते, पण काही कालांतराने किंवा काही मशीनवरती माउस सपोर्ट करत नाही। आणि ॲज अन प्रोग्रामर तुम्हाला फास्ट टायपिंग आणि स्मार्ट प्रोग्रामिंग करायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, ओनली कीबोर्ड यूज करावा लागतो। येते लक्षात? मग बघा, आता टर्बो सी प्लस प्लसच्या काही शॉर्ट कीज आहेत त्या मी एक लहान प्रोग्राम म्हणजे हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम रन करून दाखवून त्याच्याचबरोबर सगळ्या शॉर्ट कीज दाखवतो। स्क्रीनवरती तुम्हाला शॉर्ट कीज दिसतात, त्याचा एक स्क्रीनशॉट मारून ठेवा, एवढ्यात तुम्हाला बिगिनर लेवलला सफिशियंट आहेत। बघा, आता मी प्रोग्रामकडे जातो। टर्बो सी प्लस प्लसचं सॉफ्टवेअर ज्यावेळेस ओपन करतो त्यावेळेस हे असं ओपन नसते, आम्ही ऑलरेडी ओपन केलं होतं। मग आपल्याला काय करावं लागणार आहे, फाईल मेनूला जावं लागणार आहे। फाईल मेनूला कसं जातो आपण, अल्ट प्लस एफने काय करतो आपण, फाईल मेनूला जातो। नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, न्यू ऑप्शनवरती डाऊन ॲरो, अप ॲरो, हे ॲरो की आहेत, ॲरो की आपल्या कीबोर्डवरती असतात, त्या कीबोर्डवरच्या ॲरो की थ्रू आपण न्यू ह्या ऑप्शनवरती जायचं आणि एंटर बटन दाबायचं, असा न्यू प्रोग्राम येतो। न्यू प्रोग्राम आल्यानंतर काय करायचं, आता आपल्याकडे बघा स्क्रीन दिसते सगळ्यांना। आता पाठीमागे एक प्रोग्राम आहे, नंतर पुढे एक प्रोग्राम, बरोबर, नो नेम 00 नो नेम 01.cpp। मग हे दोन प्रोग्राम आहेत, पण आपल्याला प्रोग्राम फक्त ओपन ठेवायचा असेल तर F5 कोणती शॉर्ट की F5 द्यायची, F5 शॉर्ट की। बघा 1 बाय 1 सांगत चाललोय मी, F5 शॉर्ट की कुठे यूज करायची समजले? हां, नंतर काय करायचं, प्रोग्राम पहिल्यांदा सेव्ह करून घ्यायचा। प्रोग्राम सेव्ह करायचा असेल तर शॉर्ट कीज कोणते, F2 शॉर्ट की यूज करायची। नंतर मग त्याचा प्रोग्रामला काय ते त्याचं नाव द्यायचं। फॉर एक्झाम्पल मी hello.cpp, कारण की आपल्या सी प्लस प्लस प्रोग्रामच्या फाईलचं एक्सटेन्शन कसं असते .cpp, त्यामुळे ते घेतलेलं आहे मी। नंतर ओके, एंटर द्या, प्रॉब्लेम सॉल्व झालं। हां, प्रोग्राम सेव्ह झाला। असा एक प्रोग्राम लिहिला मी। ज्यावेळेस प्रोग्राम आपण पूर्णपणे टाईप करतोय किंवा प्रोग्राममध्ये काय चेंजेस करतोय त्यावेळेस नंतर परत एकदा F2 बटन द्यायचं आहे। नंतर ते विचारतंय ओव्हरराईट करायची का फाईल, वायवरती क्लिक करून द्यायचं, वाय बटन आहे आपल्याकडे कीबोर्डवरती, येते लक्षात? आता पुढं F1 शॉर्ट कीज काय करते बघा, मी देतो इथं हेल्प मेनूला जाते। आता हेल्प मेनूला गेलो, एखाद्या ऑप्शनमध्ये किंवा एखाद्या मेनूमध्ये गेलो आपण आणि तिथून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला दुसरी शॉर्ट की आहे कोणती, एस्केप। आलो बाहेर, एस्केप समजले? हां, आता आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम आपण टाईप केला, रन केला, तर मला दुसरा प्रोग्राम करायचा आहे, तर काय करावं लागणार आहे, अल्ट Fने फाईल मेनूला जायचं, नंतर न्यू प्रोग्राम, येते लक्षात? या अशा टाईपमध्ये मला काय करायचं आहे, पहिलाच प्रोग्राम ऑलरेडी जो रन केलेला ना किंवा एक्झिस्टिंग प्रोग्राम ओपन करायचा असेल तर काय करावं लागणार आहे, F3 शॉर्ट की दिले, इथं प्रोग्राम सर्च करायचा, star.cpp केले मी, त्यात आता hello.cpp आहे, झालं ओपन। नेक्स्ट सेव्ह ॲज कसं करायचं, अल्ट Fने फाईल मेनूला जावा, सेव्ह ॲज ऑप्शन दिसेल, सेव्ह ॲज ऑप्शनमध्ये काय करायचं, तुम्हाला काय एक्स्ट्रा फाईलचं नेम दुसरं द्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल मी hello1.cpp असं देतोय। बघा मी काय करतोय, प्रोग्राममध्ये त्या फाईलचं नाव आहे ना, त्या फाईलच्या नावामध्ये स्पेस देत नाही, स्पेस द्यायचा नाही, ॲडिशनल सिम्बॉल म्हणजे स्पेशल सिम्बॉल द्यायचे नाहीत, आपलं काय आहे ना मिनिंगफुल नेम असलं पाहिजे जेणेकरून नंतर आपल्याला समजावं। ओके झालं, hello1.cpp नेमने सेव्ह झालं प्रोग्राम। F6 कशासाठी असते बघा, F6 आपलं नेक्स्ट प्रोग्राम किंवा मग आपण जेवढ्या फाईल ओपन केलेल्या आहेत ना तेवढ्या फाईल सगळ्या ते दाखवणार आहे, 1 बाय 1 नेक्स्ट करत बघा। F6 आपण हा डेमो एक ओपन केलता, नो नेम 01 केलता, hello1 ह्या टाईपमध्ये ती F6 वर्क करते, समजते? प्रिव्हियस प्रोग्राम जे ओपन झाले होते ना ते सगळं दाखवणार आहे। नंतर कंपाईल कसं करायचं बघा, Alt plus F9 ह्या कीनं आपण प्रोग्राम कंपाईल करतो, कंट्रोल F9
प्रोग्राम रन करण्यासाठी कंट्रोल F9 यूज करायचा. नंतर बघा आता नेक्स्ट काय आहे, तुमच्या समोर एक स्क्रीन दिसते. आता आपला प्रोग्राम काय झाला आहे, मिनिमाइज झाला आहे. हा मॅक्सिमाइज करायचा असेल तर Alt + Enter. मिनिमाइज मॅक्सिमाइज करण्यासाठी Alt Enter हे बटन घ्यायचं आहे. समजलं. तर आपल्याला एखादी लाईन डिलीट करायची असेल तर कंट्रोल Y ने काय होतं, पूर्ण लाईन डिलीट होती. एडिट मेन्यूला जातोय मी, अनडू Alt + बॅकस्पेस किंवा त्याच्यावरती अनडू ऑप्शन दिसतोय, त्यावरती क्लिक करा. अनडू झाला प्रोग्राम. CR माघारी आलं. आता रिडू काय आहे बघा, Shift + Alt + बॅकस्पेस किंवा मग हा ऑप्शन रिडू, माघारी गेलं. कट ऑप्शन कसं आहे बघा, हे सिलेक्ट केले मी. आता हे कट करायचं आहे तर काय करायचं, Shift + डिलीट, कट झालं. आता पेस्ट करायचं आहे, Shift + इन्सर्ट बटननं आपण परत पेस्ट करू शकतो. कंट्रोल इन्सर्टनं काय करतोय, कॉपी करतोय. Shift इन्सर्टने पेस्ट करतो कॉपी केलेलं. आता ते पूर्ण डिलीट करायचं असेल तर कंट्रोल + डिलीट. हे ते लक्षात, ह्या अशा छोट्या शॉर्टकीज आहेत ना, तुम्हाला बेसिक लेवलला माहीत पाहिजे. नेक्स्ट बघा आता महत्त्वाची कोणती, F7 काय करतं, एक्झॅक्ट ट्रेस करते, प्रोग्राम ट्रेस आउट करून देते. म्हणजे कुठून कुठे कंट्रोल जातो ना एक्झॅक्ट ते दाखवणार आहे. आता बघा मी F7 देतोय. प्रोग्राम मेन मेथडपासून स्टार्ट झाल्याला सांगितलं त्यानं, आला CLR आता F7 ते एक्झिक्यूट झाल्यानंतर परत सी आउट एक्झिक्यूट झाल्यानंतर सी आउटचे एक्झॅक्ट काय कोड आहे ना तिकडे जाणार. सी आउटचा कोड सगळा एक्झिक्यूट झाला, नंतर गेट CS हॅलो काय करते, ते ट्रेस आउट करते. आता F8 काय आहे बघा, F7 मी देत आलो इथं. सी आउट ज्यावेळेस आपण F7 देतोय, हां इथून काय पुढं होणार आहे बघा. आता मी जर F7 दिलं तर सी आउटचा एक्झॅक्ट कोड आहे ना तिकडे जाणार. आणि जर हा कोड स्किप करायचा असेल तर मी F8 देतोय. F8 दिलं पूर्ण कोड स्किप झाला स्किप. समजले बघा. मी परत एकदा दाखवतो. F7 काय करतोय, आपलं ट्रेस आउट होतोय कोड. आणि F8 काय होतंय, आता इंटरनल कोडमध्ये जर जायचं असेल, फॉर एक्झाम्पल बघा आता सी आउटला इथं काय इंटरनल जाते. आणि नंतर F7 मी दिल्यानंतर हॅलो पर मेसेज प्रिंट होऊन कन्सोल होल्ड करून ठेवते. पण F8 काय होतंय बघा, डायरेक्ट एक्झिक्युशन होते, म्हणजे स्किप होते. प्रत्येक मेथडची डेफिनेशन किंवा मग प्रत्येक ऑब्जेक्ट किंवा मग कोणते पण एक्झिक्युशन असेल ना तर ते स्किप करून देणार आहे. कोण, F8. समजतंय. प्रोग्राममधून आपल्याला एक्झिट व्हायचं असेल तर कोणती की आहे, Alt + X. बघा मी देतोय Alt + X. नो नेम 00.cpp नॉट सेव्ड, वॉन्ट टू सेव्ह. तुला सेव्ह करायचं आहे ती फाईल. जर सेव्ह करायची असेल तर Y वरती क्लिक करायचं आहे, अदरवाईज N. येस मीन्स Y आणि नो मीन्स N. हे बटन सांगतोय. N वरती क्लिक करतोय मी. माझी फाईल मी सेव्ह केलेली आहे. अदर ओपन फाईल आहेत ना त्या पण सेव्ह करायला सांगायला लागले ते. आपल्याला त्या काही सेव्ह करायला नाही. N वरती क्लिक करा. N बाहेर पडलो. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.